हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण क्रियाशारीर पेपर 1चं आपण डिस्कशन केलं. कसं अप्रोच ठेवायला पाहिजेत, काय अप्रोच ठेवायला पाहिजेत, कसं स्टडी करायला पाहिजेत, ते आपण सर्व बघितलं. इम्पॉर्टंट टॉपिक काय, वेटेज काय, किती कोणत्या टॉपिकला किती मार्काचं वेटेज आहे, नंतर प्रिवियस इयरमध्ये कोणत्या पद्धतीनं क्वेश्चन विचारले, आयुर्वेदिक किती विचारले, मॉडर्न किती विचारले, तर ते सर्व आपण बघितलं. आता आपला लास्टचा टॉपिक आहे, लास्टचा सब्जेक्ट आहे क्रियाशारीर पेपर 2. आता लास्ट इयरला थोडासा पेपर त्यानं ब्लूप्रिंटला फॉलो नव्हता केला, थोडासा ऑड पेपर काढला होता. बट इतका ऑड नव्हता की तुम्ही आन्सर नाही करू शकत, व्यवस्थित हे करू नाही शकत. आता तुम्ही जर का ऑब्झर्व केलं पेपर पॅटर्न जर का स्टडी केला, तर आता तुम्ही हे जे 3 इयर्सचं बघितलं, तर यामध्ये नाही का जे SAQ येतं, तर त्याच्यात 4 SAQ तुम्हाला मॉडर्नचे दिसतील आणि 4 SAQ तुम्हाला याची दिसतील, आयुर्वेदाची दिसतील. ठीक आहे, हे तिन्ही सब्जेक्टमध्ये पॅटर्न फॉलो झालेला आहे. आणि जर का तुम्ही मोस्टली बघसाल तर मोस्टली LAQ तुम्हाला याच्यावर विचारलं जातं, काय 3 SAQ आपल्याला 3 LAQ तुम्हाला आयुर्वेद विचारलं आणि एक LAQ तुम्हाला मॉडर्नच्या नुसार विचारतं. जसं इथं थोडंसं नाही का त्यांनी यामध्ये फक्त ऑड काय केलं, यांना आयुर्वेद म्हणजे मॉडर्नचा एक सेपरेट टॉपिक न देता त्यांनी इथंच सांगितलं की हाफ टॉपिक आधुनिकानुसार श्रोतेंद्रिय म्हणजे काय, आपल्याला इयर एक्सप्लेन करायला सांगितला, लिटरली इयर एक्सप्लेन करायला सांगितलं, सेन्सरी ऑर्गन फक्त सांगितला. कसा आयुर्वेदनुसार पण एक्सप्लेन करा आणि आधुनिकानुसार पण एक्सप्लेन करा. आता भले आपल्याला जास्त आयुर्वेद नाही, पण तुम्ही आयुर्वेदाने श्रोतेंद्रियाबद्दल आपण एवढं तर ऑड पेपर इन द सेन्स असा ऑड पेपर आला होता, तर सगळं म्हणले की बा लय अवघड पेपर आला, तसं काही नाही. आता श्रोतेंद्रिय तुम्हाला एवढं तर माहिती आहे ना तुम्हाला की बा ज्ञानेंद्रिय कसे बनतात, तुम्ही सृष्टी उत्पत्ती करून सांगू शकता की बा असं म्हणजे सृष्टी म्हणजे पुरुष प्रकृती, पुरुष, नंतर महत, अहंकार, नंतर त्याच्यापासून मग पंचतन मात्रा, तन्मात्रापासून मग एकादश इंद्रिय बनतात. एकादश इंद्रियामध्ये श्रोतेंद्रिय एक आहे, मग त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती सांगू शकतो की बा याच्यात कोणते महाभूत प्रधान हे येतं. हेच आयुर्वेदमध्ये थोडंसं हे एक्सप्लेनेशन दिलं. तुम्हाला डिटेलमध्ये इयरचे सर्व पार्ट तुम्हाला आयुर्वेदानुसार सांगायची गरज नाही आहे, तर टॉपिकमध्ये एक्सप्लेन करणं अपेक्षित आहे. पण तुम्ही नाही येत ना, पण क्लिअर नाही सोडायचं ना, मग नंतर मॉडर्ननुसार इयर एक्सप्लेन करायला लागायचं. तर असं लिहायचं ना, असा विषय करायचा. जसं शुक्रव स्त्रोतस आपल्याला हे थोडंसं स्त्रोतसबद्दल आपण की बा काय आहे, हे कुठून आलं, काय आलं, तर हे थोडंसं टॉपिक ऑड वाटले. पण तुम्ही जर का व्यवस्थित केले तर निद्रेचे महत्त्व इथं पण तुम्हाला निद्रा आपला आयुर्वेदाचा पार्ट आहे. आणि नंतर निद्रेचे प्रकार पण सांगितलेले आहेत, ते सांगितलेले आहेत आपल्या क्रियामध्ये. नंतर फक्त आपल्याला डिसीज विचारले, कशाचे, मॉडर्ननुसार विचारले, म्हणजे मॉडर्नवर विचारले क्वेश्चन. फक्त त्यानं अर्धा क्वेश्चन इथं विचारला, अर्धा क्वेश्चन इथं विचारला. वेटेज तेवढंच आहे, एकच मार्क 10 येतं, पण त्यांनी 10 मार्क एका हिच्यात न देता 2 हिच्यात डिवाईड केले, या 5 मार्क इथं द्या, 5 मार्क इथं द्या. ठीक आहे, तर तेवढी लिबर्टी त्यांच्याकडे आहे. कारण की फिजिओलॉजी आणि ॲनाटॉमी यामध्ये तुम्ही थोडंसं एक्सपेक्ट करू शकता की बा थोडंसं विचारू शकतात, पण एवढं नाही. पेपर 1 एकदम इझी आला होता, तर तुम्ही असं नाही की बा पास होणार नाही, हे होणार नाही, ते होणार नाही. पेपर असाच सेट केला जातो की सर्व मेजरली मग SAQ सोपे होते ना, सर्व SAQ सोपे होते. SAQमध्ये त्यांनी ऑर्डर दिले नाही, SAQ सर्व व्यवस्थित दिलेले होते पॅटर्न फॉलो करून. फक्त थोडेसे ऑड होते, पण असे इतके ऑड नव्हते की बा तुम्ही लगेच हे केलं. ब्लूप्रिंट फॉलो झालेली आहे. थोडंसं फक्त त्यानं विचारण्याची पद्धत सरळ न खाता थोडासा घास घुमवून खाल्ला गेलेला आहे, तर याच्यात घाबरायचं काम नाही. तर क्रियाचा पेपर 2 लास्ट इयरच्या मुळे नाही का सर्वांना क्रिया पेपर 2 हार्ड वाटायला लागला की बा काही विचारतात, MUHS काही विचारते. असं काही नाही आहे, व्यवस्थित तुम्ही करा, व्यवस्थित तुमचे मार्क भेटतील, इझिली तुम्ही पासआउट होतात. काही घाबरायचं काही काम नाही. ठीक आहे, खूप जणांना ऑर्डर येतं, तर तुम्हालाच फक्त ऑर्डर आहे का, सर्वांनाच ऑर्डर जाणार आहे ना, तर घाबरायचं काम नाही. व्यवस्थित प्रिपेअर करा, काळजी नका करू. आता हे पॅटर्न तुम्हाला समजलं, हे झालं की हाफ क्वेश्चन हे येतात, हाफ क्वेश्चन हे येतात. ठीक आहे, तर हे तुम्ही क्वेश्चन पूर्ण बघू शकता. आता मी जास्त फोकस करणार हो ब्लूप्रिंटनुसार, की ब्लूप्रिंटनुसार मी तुम्हाला हे सांगते की आपण जेव्हा स्टडी करायला बसतो तेव्हा आपण सब्जेक्टचा अप्रोच कसा ठेवला पाहिजे एक्झामच्या टाईमले. बाकी 1.5 वर्ष तर तुम्हाला डिटेलमध्ये जेवढी माहिती घेता येते तेवढी माहिती शिका, जेवढं तुम्हाला नॉलेज घेता येते तेवढं नॉलेज गेन करा. पण लास्टच्या टाईममध्ये नॉलेजकडं नाही, पासिंगकडे फोकस करायचा. सर्व सोर्सेस लिमिटेड करायचे, सोर्स लिमिट करायचे, जास्त पुस्तक नाही वाचायचं. पुस्तकामध्ये काय होते, 100 गोष्टी दिसत राहतात, मग माणूस कन्फ्यूज होत राहते की अरे बा हे पण विचारू शकतात, ते पण विचारू शकतात, मग आपण ब्लूप्रिंट विसरून जातो. म्हणून ब्लूप्रिंट तुमच्या समोर असते, डोळ्यासमोर असले की बा तुम्हाला एक रूपरेषा राहते की बा नाही आपल्याला दिलेलं आहे ना, पहिला धातू, रस, रक्त, मांस, मेद याच्यावर विचारणार येतं, तर याच्यावरच विचारणार येतं. जास्त डोकं लावायचं नाही, तेच करायचं.
ब्लूप्रिंट फॉलो करायची, जास्त डोकं लावायचं नाही. ब्लूप्रिंट फॉलो करायची, जास्त डोकं लावायचं नाही. आपल्याला जिथं पण डोकं भरकटलं नाही आपल्याला ब्लूप्रिंट फॉलो करायची. ब्लूप्रिंट तर आणि याच्यासाठीच मी तुम्हाला हे क्वेश्चन दाखवते. हे कशासाठी दाखवते की ब्लूप्रिंट फॉलो होत आहे. तर ब्लूप्रिंटवर भरोसा खरा ठेवा आणि तसा अभ्यास करा, त्या पॅटर्न स्टडी करा. तुमचं कुठंच पासिंग तुमची कुठंच नाही गेली. आणि पासिंग नाही, फक्त चांगल्या मार्कानं पास असाल तुम्ही. असं नाही की कसं पॅटर्न विचारणार कसं आहे. आता तुम्हाला नीटमध्ये पॅटर्न MCQ बेस आहे आणि तुम्ही थिअरी बेस स्टडी केला तर चालणार आहे का? नाही. आता NCERTमध्ये जे CBSE बोर्डची एक्झाम होते त्याच्यामध्ये थिअरी टॉपिक तेच येतं, सब्जेक्ट तेच येतं, चॅप्टर्स तेच येतं, पण अप्रोच वेगळा आहे ना. अप्रोच आपल्याला MCQच्या हिशोबानं आपण पूर्ण 2 वर्ष स्टडी MCQच्या हिशोबानं केली. आणि जे बोर्डसाठी प्रिपेअर करतात त्यांनी लर्निंगच्या हिशोबानं किंवा थिअरीमध्ये कसं लिहिता येईल, थिअरीमध्ये कसं लिहिता येईल त्या हिशोबानं अप्रोच ठेवला. आता आपल्याला अप्रोच फक्त आपला कसं आपली मेंटॅलिटी झालेली आहे MCQ टाईपची, तर म्हणून आपल्याला थिअरी थोडंसं ऑड वाटत आहे. पण थिअरी आपण करू शकतो, व्यवस्थित प्रिपेअर केलं तर थिअरी प्रिपेअर होते. तर आता जास्त हे न करता आपण पहिल्यांदा पाहू की आता टॉपिक काय येतं. तर पहिला ICQ आपल्याला धातू, रस, रक्त, मांसमेद. धातूचं आपल्याला जनरल माहिती, रस, रक्त, मांसमेद याच्यावर आपल्याला पहिला ICQ येईल या 4 धातूपैकी. आणि याच्यावर 3 MCQचं वेटेज आहे. हे सर्व MCQ दिलेले येतं की कोणत्या टॉपिकवर किती MCQ विचारले जातात. ठीक आहे, म्हणजे तुमचे साईड बाय साईड तुमचे MCQ पण प्रिपेअर होतात. असं नाही की बस थिअरी प्रिपेअर होतं, MCQ कुठं जातील, त्याच टॉपिकवर MCQ विचारले जातील. ठीक आहे, तर एकदम इझी. तर नंतर अस्थि, मज्जा, शुक्र, ओज, आश्रय, आश्रयभाव आपण याच्यात पण शिकतो. काय म्हणतात संहितामध्ये पण आश्रयभाव आहे. ठीक आहे, तर ते तिथून पण करू शकता तुम्ही. म्हणून काय म्हणते, संहिता जर का व्यवस्थित केलं, संहिता अध्ययन 1, तर तुमचं इथं तुम्हाला व्यवस्थित काम पडत जाते. त्याचे सर्व धातूचे क्षयवृद्धी आपल्याला तिच्यात येतं. सर्व धातूचे आपल्याला धातूचं पोषण वगैरे कसं होते ते सर्व आपल्याला तिच्यात आहे. ठीक आहे, याच्यात आपण डिटेलमध्ये स्टडी करणारच हो. ठीक आहे, पण क्रियाचं जेव्हा लेक्चर मी घेईल तेव्हा घेईल, पण तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे की बा कसं प्रिपेअर करायचं. नंतर उपधातू, धातूंचे उपधातू दिलेले आहेत आपल्याला काही. नंतर मल दिलेले 3 मल आपल्याला माहिती आहे, मूत्र, पुरुष आणि श्वेत. 3 मलाबद्दल ICQ विचारू शकतात. नंतर चौथा ICQ इंद्रिय, मानस, आत्मा, निद्रा, स्वप्न. एकदम सोपे टॉपिक येतं, छोटे टॉपिक येतं. मन, आत्मा तर आपल्याला याच्यात पण आपल्याला पदार्थ विज्ञानमध्ये पण विचारले जातात. म्हणजे ते सेम टॉपिक आहे, सेम अष्टांगमध्ये पण विचारलं जाते. तर तिथं प्रिपेअर करून टाकायचं, इथं पण होऊन जाते. ठीक आहे, एकदम इझी आहे. नंतर आता हे झाले 4 आपले याचे काय म्हणतात आयुर्वेदाचे. नंतर मॉडर्नमध्ये काय विचारतं की हिमोपोएटिक सिस्टम काय आहे. नंतर इम्युनिटी, CVS, कार्डिओस्क्युलर सिस्टम, याच्यावर हार्ट वगैरे फंक्शन वगैरे विचारू शकतात. इम्युनिटीबद्दल विचारू शकतात. हिमोपोएटिक सिस्टममध्ये मग तुम्हाला हे विचारू शकतात, इरिथ्रोपोएसिस विचारू शकतात, RBC फॉर्मेशन, व्हाईट ब्लड सेल फॉर्मेशन, WBC फॉर्मेशन, प्लेटलेट फॉर्मेशन, हे थोडे टॉपिक इथं ब्लडबद्दल माहिती विचारू शकतात. तर हे कशा पद्धतीनं विचारतात हे बघा. इथं डिस्क्राईब फंक्शन ऑफ ब्लड विचारलं, मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिक प्रॉपर्टी ऑफ कार्डियक सिस्टम हे विचारलं. नंतर आपल्याला हे बघा इथं काय विचारलं लाईट. ठीक आहे, इथं विचारलं राईट हिमोपोएसिस. थोडं मागं पुढं झालं म्हणून ऑड वाटत आहे बा, असं काही नाही. फक्त विचारलं, फक्त तेच येतं क्वेश्चन, तेच येतं वेटेज, फक्त सिक्वेन्स नाही, फक्त मागं पुढे विचारले. असं थोडी की लगेच चेंज झालं. ठीक आहे, तर हिमोपोएसिस आलं, ब्लडवर टॉपिक आला तर फॉलो केलं तर व्यवस्थित होते. नंतर मसल फिजिओलॉजी, मसलचं कॉन्ट्रॅक्शन वगैरे, ॲडजिपोज टिश्यूबद्दल, स्किन वगैरेबद्दल थोडी माहिती, कोणते टिश्यू येतं त्याच्याबद्दल माहिती. छोटासा टॉपिक आहे, इझी टॉपिक आहे, ACQ होऊन जाते आपलं प्रिपरेशन. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आपल्याला माहीतच आहे. आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आपण 11-12मध्ये पण शिकलेलो, 12थमध्ये पण शिकलेलो आपण. तर इझी आहे. स्पेशल सेन्सेस आपल्याला सेन्सेस माहिती येतं, इयर, नोज वगैरे आपण शिकलेलोच हो, थोडीफार माहिती आहे. सो तुम्ही सेन्सरी ऑर्गन सर्व 5 सेन्सरी ऑर्गन करून टाकायचे न विदाऊट हे करता. इझी आहे, तर सर्व तुम्हाला लागणार. तुम्ही आत्ता जर नाही केले, तुम्हाला नेक्स्ट इयरमध्ये कुठं ना कुठं तर तुम्हाला करावंच लागणार आहे. ते तर आताच करून टाका, म्हणजे इथं काम आपलं क्लिअर होऊन जाते. एक्सक्रिशनवर सिम्पल एक्सक्रिशनवर ACQ येणारे 8 नंबरचा. ठीक आहे, तर एक्सक्रिशन करून टाकायचं. एक्सक्रिशन तर इझी आहे ना. आपल्याला युरिन फॉर्मेशन काय आहे, मिक्च्युरेशन प्रोसेस कशी राहते, त्याचा ॲक्शन कसं जनरेट होते, तर ते सर्व आपण लिहू शकतो इझिली. असे याच्यावर वेटेज बनते काय नाही. तर स्टडी करताना असा स्टडी करायचा की ACQ. आणि रस, रक्त, मांसमेद याच्यावर काय LAQ,
याच्यावर अस्थिमज्जा शुक्र ओज याच्यावर LAQ, उपधातू मल याच्यावर LAQ, आणि एक हिमोपोएटिक सिस्टम, इम्युनिटी, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम याच्यावर आपल्याला SAQ एक LAQ आहे. तर LAQच्या दृष्टीने आपल्याला 3 गोष्टी प्रिपेअर करायच्या. काय? हिमोपोएटिक सिस्टम, इम्युनिटी आणि कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम याचा आपल्याला LAQच्या दृष्टीने अभ्यास करायचा. ठीक आहे, LAQच्या दृष्टीने अभ्यास करायचा. म्हणून हे टॉपिक जेव्हा रीड करसाल तेव्हा व्यवस्थित रीड करायचे. फक्त मॉडर्नचे तुमचे तीच हे इथं व्यवस्थित केले, एक SAQ तुमचा इथं प्रिपेअर होऊन जाते. नंतर 3 MCQ प्रिपेअर होऊन जातात. म्हणजे नाही म्हणता 10, 15, 17, 18 मार्काचं वेटेज तुमचं इथंच 17, 18 मार्क तुमचे इथे क्लिअर होऊन जातात. नंतर हे जे छोटे छोटे टॉपिक आहेत, उपधातू मल आणि हे स्वप्न 1, 2, 3 आणि हे 4 हे 4 टॉपिक तुम्ही इझी घेतले तर तिथून 20 मार्काचे तुमचं प्रिपरेशन होते. एक्सक्रिशनवर सिम्पल टॉपिक आहे, तिथून 5 मार्काचं प्रिपरेशन होते. तर तुम्ही व्यवस्थित जर का स्टडी केला तर तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. व्यवस्थित तुमचा पेपर 2 पण क्लिअर होऊन जाते. ठीक आहे, तर हे सर्व क्वेश्चन बघ जा, एकदा स्टडी कर जा, काही काळजी करू नका. व्यवस्थित तुम्हाला जसं मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही जर का अप्रोच ठेवला, त्या पद्धतीने स्टडी केला तर हे क्वेश्चन तुमच्या समोर येतं किंवा असेच विचारले जाणार येतं, काही याच्या बाहेरचं येणार नाही. तर काही जास्त काही डोकं लावायचे काम नाही. फक्त तुम्हाला यामध्ये सर्व सप्तधातू करणं आहेत, म्हणजे करणं आहे. सप्तधातू तुम्हाला सर्व धातूचे माहिती, क्षयवृद्धी सर्व पाठ पाहिजे. सप्तधातू नंतर ओज, सप्तधातू नंतर ओज, त्यानंतर तुम्हाला उपधातू आणि मल हे करणं आहे. आणि पेपर 1साठी तुम्हाला तिथं सांगितलं मी तुम्हाला त्रिदोष करणं येतं, 3 दोष आणि बाकीचे छोटे छोटे टॉपिक येतं. पण तुम्हाला कमीत कमी हे टॉपिक तर तुम्हाला मस्ट हे करणं आहे, तर म्हणजे करणं आहेत. म्हणून तुम्ही याच्यापासून सुटू नका. तुम्ही जेवढ्या लवकर होते तेवढ्या याच्यामध्ये धातू सारता येते. प्रत्येक धातूच्या सारता मोठ्या येतात, थोड्याशा लेंदी येतात. पण तुम्ही ट्राय करा की धातू सारता पाठ करा. पाठ नसतील काळजी करायचं काम नाही. एक्सप्लेनेशन पाठ करा, एक्सप्लेनेशनवर ध्यान द्या. ठीक आहे, तर असं नाही की प्रत्येकाचा क्वेश्चन राहते की आपलं श्लोक लिहिणं जरुरी आहे का, श्लोक टाकणं इम्पॉर्टंट आहे का. काय राहते की तुम्ही श्लोक टाकताना आता टॉपिक तोच आहे, 10 मार्काचा समजा वेटेज आहे. तुम्ही श्लोक टाकला तर तुम्हाला 6-7 मार्क भेटतील. तुम्ही जर का श्लोक नाही टाकला तर तुम्हाला 7-8 मार्क भेटतील, 8.5 पर्यंत भेटतील, 8.5 पर्यंत भेटतील. जास्तच व्यवस्थित लिहिलं तर 9 पर्यंत भेटू शकतात. 9 थोडं अवघड आहे पण भेटू शकतात. तर असं राहतं. काय एक्झामिनरचा मूड चांगला असतो त्यांनी देऊन टाकले 8. तर विषय असा राहते ना की तुम्ही अप्रोच कसं ठेवता, अभ्यास कसा करता तुम्ही, त्या हिशोबावर आहे. म्हणून त्या हिशोबानं असं काळजी करायचं काम नाही की लयच आपल्याला तुमचा हिशोब जर का पासिंग पुरता असं तुम्हाला कुठं टॉप करायचं. फर्स्ट पासिंग अश्युअर करा, मग तुम्ही स्टडी करा. तुमची इच्छा असली मग श्लोक पाठ करायचे, मग प्रेझेंटेशन अजून ठेवायचं, कंटेंट वाढवायचा, 2-4 पुस्तकं वाचायचे, तर मग तुम्ही टॉपर बनसाल. पण त्याच्यासाठी काय लागते, त्यासाठी 1.5 वर्षाचा टाईम पिरियड असतो. शेवटच्या टाईममध्ये जर का पास व्हायचं असेल तर जास्त नाही करू शकत तुम्ही. इम्पॉर्टंट काय येतं ते त्याच्यावर फोकस करायचा. ठीक आहे, चला आता इथून आपण एंड करू हे सर्व टॉपिक आपलं. आता इथपर्यंत मी तुम्हाला सर्व सब्जेक्टचे मी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सांगितले. प्रत्येक टॉपिकचे काय आहे काय नाही सांगितलं. संस्कृत तुम्हाला क्रिया तुम्हाला 3 इयरचे तुम्हाला मी 3 जे आपले 3 इयर म्हणजे 2 इयरचेच येतं, पण ते 3 जे आपले PYQ येतं, 3 PYQ पेपर्स येतं, ते तुम्हाला मी 3 PYQ पेपर्स येतं ते मी तुम्हाला दाखवले. त्या हिशोबाने तुम्हाला सर्व समजलं. ठीक आहे, तर आता हे सर्व झालं आपलं सर्व सब्जेक्टबद्दल माहिती. ठीक आहे, तर या हिशोबाने तुम्ही स्टडी करा, काळजी करू नका. याची सर्व डिटेलमध्ये प्रत्येक सब्जेक्टचे टॉपिक येईल. आता लास्ट टाईम एकदा मी पॅटर्न सांगतो तुम्हाला काय आहे. लास्ट टाईम रिपीट करतो मी, प्रत्येक व्हिडिओमध्ये रिपीट केला की पहिल्यांदा मोस्ट कॉमन जे 3 इयरचे PYQ येतं, मोस्ट कॉमन जे LAQ येतं ते फर्स्ट अप्रोच करायचे. नंतर मोस्ट कॉमन SAQ जे रिपीट झालेले SAQ येतं ते फॉलो करायचे. नंतर जे एखाद्या वेळेस विचारलेला LAQ असेल किंवा जास्त वेळा विचारला नाही, एखाद्या वेळेस विचारला या 3 इयरमध्येच म्हणत आहे, मग ते प्रिपेअर करायचा. नंतर एखादा असा SAQ जे एकाच वेळेस विचारलेला आहे, रिपीट झालेला नाही, तो प्रिपेअर करायचा. हे सर्व झालं त्याच्या बाद मी ज्या प्रोव्हाइड केलेल्या नोट्स येतात त्या रीड करायच्या. आणि जर तुमच्याकडं हे सर्व करून प्रत्येक सब्जेक्टबद्दल जर तुमच्याकडे टाईम मिळाला तर मग बुक रीड करायचं, बट ओनली फॉर MCQ. ठीक आहे,
ते तसं ते MCQच्यात कवर होतात, पण याच्यात सर्व डाटा कवर नाही करू शकत ना मी MCQच्या दृष्टीनं, म्हणून MCQसाठी बुक रीड करू शकता शेवटी, जर का तुम्हाला कारण की जर अजून स्कोअर करायचा असेल तर. ठीक आहे, बाकी एवढ्यात तुमचे पासिंग होऊन जाते. पासिंग मी अश्युअर करतो, टेन्शन नका घेऊ. व्यवस्थित पॅटर्न स्टडी करा, होऊन जाते. काही इतकं काही मोठी गोष्ट नाही. ठीक आहे, भरपूर टाईम आहे आपल्याकडं, व्यवस्थित करा. आता इथे एंड करू आपण. आता नेक्स्ट लेक्चर प्रोबॅबली आता संस्कृतबद्दल येईल किंवा बाकीच्या सब्जेक्टमधले जे सब्जेक्टमध्ये कॉमन LAQ येतं, कॉमन SAQ येतं, जे कॉमन फिक्स क्वेश्चन्स येतं ते प्रिपेअर करू. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पण एक कॉन्फिडन्स बिल्ड होऊन जाईल. ठीक आहे, चालते. तर बाय, नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू आता.